आज आपण बघणार आहे क्लास 7 चॅप्टर नंबर 15 स्टॅटिस्टिक. यातला बघणार आपण प्रॅक्टिस सेट नंबर 55. क्वेश्चन नंबर 1 मध्ये बघा आपल्याला काय दिलं आहे तर दी हाईट ऑफ 13 चिल्ड्रन इन अ क्लास इज गिवन इन अ सेंटीमीटर अँड ड्रॉ अप अ फ्रिक्वेन्सी टेबल ऑफ. काय दिलं आपल्याला इथे हाईट दिलेली आहे सेंटीमीटरमध्ये. ठीक आहे, किती तर 30 विद्यार्थ्यांची. ते आपल्याला काय करायचं तर अरेंज करायचे डाटा. आपल्याला काय करायचं अरेंज करायचं म्हणजे फ्रिक्वेन्सी टेबलमध्ये आपल्याला त्याला बनवायचं आहे. ठीक आहे, तर बघूया आपण काय केलं आहे. तर आधी घेतली आपण हाईट, नंतर घेतली आहे टॅली मार्क्स म्हणजे टोटल किती आहेत आपले तर चिल्ड्रन्स त्यानुसार. नंतर थर्ड कॉलम घेतला आपण तर चिल्ड्रनचा घेतलेला आहे. ठीक आहे, बघूया फर्स्ट किती आपला 131 दिलेला आहे. ठीक आहे, आपण घे 131 घेतलेला आहे. नंतर घेतला 132, 134, 135, 136, 137, 138, 139 आणि 140 असे आपण घेतलेले आहे तिथे हाईट. आता बघूया टॅली मार्क्समध्ये आपण काय घेतलं तर 131चे इथे किती वेळा की 131 इथे किती वेळा आलेलं आहे आपल्याला इथे हे टॅली करायचं. बघा फर्स्ट हे आलेलं आहे 131 इथे सुद्धा आहे, 2 झाले आणि हे झालं थर्ड. म्हणून काय घेतले आपण तर 1, 2 and 3 आणि चिल्ड्रन्स किती घेतले तर आपण इथले 3 आहेत आपले. नंतर बघा 132 बघा इथे 1, 2, 3 सुद्धा किती आहेत तर 3च वेळा आहेत. 133 बघूया आपण आता 1, 2, 3, 4, 5 किती वेळा आहे तर 5 वेळा. त्यासाठी आपण काय आधी काय घेतले तर 4 लाईन्स आणि ही घेतलेली आहे एक जी घेतलेली आपण इथून क्रॉस करताना असे घेतले आपले टोटल 5. नंतर 134 किती आहेत तर ते सुद्धा 3 आहेत. 135 किती आहेत ते सुद्धा 3च आहेत. 36 किती आहेत तर ते आहेत आपले 2. 37 आपले 2 आहेत. 38 आपला 1 आहे. 39 आपले 3 आहेत आणि 114 किती आहेत तर हे झाले आपले 5 आणि टोटल किती आहेत आपले तर ते झाले आपले 30. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 बघूया. इन अ सर्टन कॉलनी देर आर 15 अँड द नंबर्स ऑफ द पीपल एव्हरी फॅमिली इज गिवन बिलो अँड ड्रॉ अ फ्रिक्वेन्सी टेबल. इथे सुद्धा काय करायचं आपल्याला तर फ्रिक्वेन्सी टेबल बनवायचं आहे. फर्स्ट कॉलममध्ये आपल्याला येणार पीपल, टॅली मार्क्स आणि फॅमिलीज किती आहेत ते आपल्याला इथे लिहायचं. आधी काय घेतलं आपण तर 1, 2, 3, 4 आणि 5 घेतलेले आहेत. ठीक आहे, नंतर टॅली मार्क्समध्ये बघा 1 किती वेळा आलेलं आहे तर फक्त एकच वेळा आला म्हणून इथं आपण टॅली मार्क्समध्ये 1 एकच वेळा लिहिलेलं आहे. आणि फॅमिलीजमध्ये सुद्धा डिजिटमध्ये लिहिलेलं आहे. नंतर 2 बघा किती वेळा आला आहे तर 2 किती वेळा आला आहे तर इथे आला आहे 13 वेळा. नंतर 3 किती वेळा आला आहे तर 16. 4 किती वेळा आला आहे तर 13 टाइम्स आलेला आहे. नंतर 5 किती वेळा आला आहे तर 7 टाइम. अशी टोटल किती आहे तर आपली 15 फॅमिलीची येत आहे. क्वेश्चन नंबर 3 बघूया. थर्ड क्वेश्चन बघूया. अ डाइस वॉज कास्ट 40 टाइम अँड ईच स्कोर नोटेड इज गिवन बिलो अँड ड्रॉ अप अ फ्रिक्वेन्सी टेबल फॉर द डाटा. फर्स्ट आपला काय तर स्कोर राहील किती 1, 2, 3, 4, 5 आणि 6. कारण की आपला डायस जो असतो तो कसा असतो तो 6 डिजिट. फर्स्ट आपण 1 किती वेळा आला आहे तर 1 आला आपला 2 वेळा. 2 किती वेळा आला तर तो आलेला आपला 8 वेळा. 3 किती वेळा आला तर तो आलेला आपला 13 टाइम्स. 4 आपला 8 टाइम्स. 5 टाइम्स. 6 किती वेळा तर 4 टाइम. असे टोटल किती होतात आपली तर ते होत आहे 14. क्वेश्चन नंबर 4 बघा. चपातीज दॅट 13 चिल्ड्रन्स इन अ हॉस्टेल need at every meal in the given below and make a frequency table for this score. ठीक आहे, आता चपातीस किती घेतल्यानंतर कोणी 2, 3, 4 आणि 5. तसंच सेकंड कॉलम आपला टॅली मार्क्स आणि थर्ड आपला फ्रिक्वेन्सी. आता 2 चपाती घेणारे किती जण आहेत तर 9 स्टुडंट आहेत. 3 चपाती घेणारे किती आहेत तर 10 आहेत. घेणारे किती आहेत तर 8 आहे. 5 चपाती घेणारे 3 आहेत. असे टोटल किती होतात आपले 13